फितुरी केली. फितुरी करून संभाजीराजांना पकडून दिलं गेलं. संभाजी महाराज पकडले गेले. सरदेशांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला संभाजीराजांना तिथं पकडलं गेलं. पकडल्याच्या नंतर संभाजीराजे हे पकडले जात नाही असं दिसतंय. त्यावेळेस 60-70 लोक संभाजीराजांना कंट्रोल करतात. त्यावेळेस संभाजीराजांना साखळदंड दाखल केले, तोंड बंद केलं आणि तोंड बंद करून संभाजीराजांचा जो काही राहता वाडा होता सरदेशांचा वाडा, त्या सरदेशाचा वाडा पेटून दिला गेला. असं 50,000 सैन्य होतं. 50,000 सैन्य घेऊन ते संभाजी महाराज आणि कविकलशांना घेऊन निघाले. ते जे संगमेश्वरमधून निघाले ते 32 शिराळमध्ये आले. 32 शिराळमध्ये आल्याच्या नंतर तिथं 4-5 मिनिटपाळाच्या पोरांनी संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि संभाजीराजांना तिथं वाचवता आलं नाही. त्यांचा निभाव लागला नाही. त्यांना मारलं गेलं. तिथून मारल्याच्या नंतर त्यांचे तुकडे करून तिथं टाकले गेले. तिथून पुढे संभाजी महाराजांना घेऊन जे निघाले ते 32 शिराळ, सातारा, कराड, फलटण, बारामती, कुरकुम, दौंड आणि नंतर पेडगावचा किल्ला. या पेडगावच्या किल्ल्यावरती संभाजी महाराजांना आणलं गेलं. एक मुघलांचं सुरक्षित ठिकाण होतं. औरंगजेबाची दक्षिण राजधानी होती. या दक्षिण राजधानीमध्ये आणायचं म्हणून इथं आणलं आणि आणल्याच्या नंतर संभाजी महाराजांना ज्यावेळेस आणलं, या किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला खंडोबाचा माळ आहे. या खंडोबाच्या माळावरती संभाजी महाराजांना ठेवलं गेलं. 3 दिवस ठेवलं. एक डाम होता. एका डामाला असं वरती डांबून संभाजी महाराजांना ठेवलं. असं 3 दिवस ठेवलं. 3 दिवस ठेवायचं कारण काय? का औरंगजेब अकलूजच्या तळावरती होता. अकलूजच्या तळावरून या पेडगावच्या किल्ल्यावरती यायला त्याला 3 दिवस लागणार होते. या कारणाने संभाजी महाराजांना 3 दिवस डांबून ठेवलं. ज्यावेळेस औरंगजेब आला, औरंगजेबाचं 5 लाख सैन्य आलं. 5 लाख सैन्य खंडोबाच्या माळाच्या साईडला गेलं. त्याची मुलगी औरंगजेब आणि त्यावेळेला आले सरदार, वकील, ही सगळी लोक समोरची जी वेस दिसती या वेसीतून आली. आल्याच्या नंतर तिथं 4 दगड दिसत आहेत. या 4 दगडांच्या मध्ये त्या औरंगजेबाचं तख्त सिंहासन होतं. त्या सिंहासनावरती तो बसला. उजव्या साईडला तिथं रूम आहे. त्या रूम मध्ये त्याची मुलगी बसली आणि बसल्या बसल्या त्या औरंगजेबाने आदेश काढला, संभाजीला घेऊन या, संभाजी राजाला घेऊन या, असा आदेश आला. असा आदेश आल्याच्या नंतर इथून एक सैनिक तिथं सरदारला सांगायला गेला की संभाजी राजाला बोलवले, संभाजी राजाचा न्याय निवाडा करायचा आहे. असं म्हणल्याच्या नंतर तो सरदार म्हणला, संभाजी राजा सामान्य व्यक्ती नाही, संभाजी राजा राज्यकर्ता आहे, तख्तावरती बसलेला आहे. या कारणाने संभाजी राजाचा न्याय निवाडा करता येणार नाही. संभाजी राजाला सामान्य व्यक्ती बनवावं लागेल. संभाजी राजांना तिथं खंडोबाच्या माळावरती सामान्य व्यक्ती बनवायला चालू झालं. काटेरी साखळदंड काढले गेले. विदूषकाची कपडे घातली, विदूषकाची टोपी घातली आणि तोंडाला काळे फसलं गेलं. आणि तख्तकुला करायचं म्हणून जसं बैलाला जू घातलं जातं त्या प्रमाणामध्ये संभाजीराजांना अशी एक लाकडी फळी घातली आणि असे हात बंद केले गेले. इथून पुढे संभाजीराजांची आता धिंड निघणार होती. मरकुटा उंट बोलवला. मरकुट्या उंटावरती उलट बसवलं आणि उलट बसून संभाजीराजांची धिंड चालू झाली. ह्या ज्या 52 पेठ होत्या, या 52 पेठांमध्ये संभाजीराजांची धिंड निघणार होती. त्यात काही निवडक समाज होता. हा निवडक समाज संभाजीराजांना दगड मारतोय, शेण मारतोय, अंगावरती थुंकतोय, भाल्याच्या टोकाने टोचवतोय, तलवारीने घाव मारतोय. अशा प्रकारची धिंड या 52 पेठांमधून चालली होती. जवळपास 6-7 तासांची ही धिंड चालू होती. ही 6-7 तासांची धिंड चालू असतानाच हीच धिंड बाहेरच्या वेशीवरती, म्हणजे जिथं तुम्ही आता गाडी लावली त्या वेशीवरती आली. त्या वेशीवरती आल्याच्या नंतर तिथं रायप्पा नावाचा मावळा आला होता. त्यांनी समोर बघितलं, संभाजी राजा साखळदंडात जखडलेला आहे, संभाजी राजाचा अंगातून रक्त निघतंय, शेण लागलेलं आहे असं दिसतंय. त्यावेळेस त्याला राग येतोय आणि तो कमरेच्या